नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीची विषय गणित भाग 1ची मार्च 2022च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ते 4चे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पहिलं गणित. एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतील एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2:5 आहे. तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा. आता इथं लाल चेंडू 8 आहेत आणि निळ्या चेंडूंची संख्या आपल्याला काढायची आहे, ती आपल्याला मानावी लागेल. ती आपण x मानूया. आणि लाल आणि निळ्या चेंडूंचं संभाव्यतेचं गुणोत्तर दिलं आहे 2:5, म्हणजे त्याची संभाव्यतामध्ये आपण काढू आणि त्याच्या गुणोत्तरावरनं आपल्याला निळ्या चेंडूंची संख्या मिळणार आहे. चला सोडवूया हे उदाहरण. निळ्या म्हणजे ब्ल्यू. आता इथं आपल्याला अक्षर मानायचं आहे, म्हणून आपण इथं बी मानणार आहोत. निळ्या चेंडूंची संख्या x मानू. आता निळ्या चेंडूंची संख्या x आहे, म्हणजे नंबर ऑफ बी हे आहे x. आता लाल चेंडूंची संख्या. लालला म्हणतात रेड, म्हणून कारण आपल्याला अक्षर मानायचं आहे, लाल चेंडूंची संख्या आपल्याला दिलेली आहे 8. म्हणून नंबर ऑफ आर बरोबर 8, म्हणजे लाल चेंडूंची संख्या 8 आहे. आता एकूण चेंडूंची संख्या म्हणजे निळ्या आणि लाल. एकूण चेंडूंची संख्या बरोबर निळे x आणि लाल 8, म्हणून x अधिक 8. म्हणजे आता एकूण चेंडू जे आहेत, नंबर ऑफ एस हा x अधिक 8 येणार आहे. लाल आणि निळे मिळून आहेत x अधिक 8, म्हणजे नंबर ऑफ एस जो आहे तो x अधिक 8 हे आपण. आता याच्यावरनं आपल्याला संभाव्यता काढायची आहे. मग निळ्या चेंडूंची संभाव्यता आता निळ्या चेंडूंची संभाव्यता काय येणार आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. आता इथं आपण जर किंमत ठेवली तर नंबर ऑफ बी जे आहेत ते आहे x आणि नंबर ऑफ एस जो आहे तो x अधिक 8, म्हणजे इथं x छेद x अधिक 8, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर x छेद x अधिक 8. आपण 1 क्रमांक देऊया म्हणजे लक्षात येईल. आता आपल्याला लाल चेंडूंची संभाव्यता काढायची. तसेच लाल चेंडूंची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ आर बरोबर नंबर ऑफ आर अपॉन नंबर ऑफ एस भागिले नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ आर जे आहेत ते आहेत 8 आणि नंबर ऑफ एस आहे x अधिक 8, म्हणून 8 छेद x अधिक 8, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आर बरोबर
8/x अधिक 8. आता याला क्रमांक देऊया 2. आता आपल्याला संभाव्यतांचं गुणोत्तर दिलेलं आहे 2/5. म्हणून दिलेल्या अटीनुसार आपलं काय दिलं बघा, लाल चेंडूचं निळ्या चेंडूशी, म्हणजे नंबर ऑफ आर आपल्याला आधी अंशस्थानी घ्यावं लागेल. सॉरी, प्रोबॅबिलिटीचं दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ आर छेद प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर 2/5 म्हणजे 2/5. आता इथं आपण किमती ठेवूया. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आर किती आहे, 8/x अधिक 8. 8/x अधिक 8 ही आपण प्रोबॅबिलिटी आरची किंमत ठेवली. प्रोबॅबिलिटी ऑफ बी आहे x/x अधिक 8. फक्त एक एक स्टेप आपण आहे त्या गणिताच्या नियमानुसार करत गेलं तर इथं काही अवघड नाही सोडवण्यासाठी. म्हणजे इथं आपण प्रोबॅबिलिटी ऑफ आर आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी यांचे गुणोत्तर आहे म्हणून आपण गुणोत्तरातच लिहिलेलं आहे. आता ही संख्या भागिले ही संख्या आहे. आता इथं आपल्या लक्षात येत नाही म्हणून आपण भागिलेमध्ये लिहून घेऊया. 8/x अधिक 8 भागिले x/x अधिक 8 म्हणजे इथं अपूर्णांकांचा भागाकार आहे. मग अपूर्णांकांच्या भागाकाराच्या याच्यामध्ये आपण लिहून घेतलं तर याप्रमाणे 8/x अधिक 8 भागिले x/x अधिक 8 बरोबर 2/5. आता अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक आपण आहे तसाच ठेवतो. 8/x अधिक 8 भागिल्याऐवजी गुणिले आणि दुसरा अपूर्णांक व्यस्त करायचा. व्यस्त म्हणजे अंश आणि छेदांची उलटपालट करायची. x अधिक 8/x हा छेद अंशस्थानी, अंश छेदस्थानी. आता x अधिक 8 हा अंशस्थानी आहे, हा छेदस्थानी हा गेला बरोबर 2/5 आहे तसंच. इथं काय राहिलं बघा, 8/x बरोबर 2/5. 8/x बरोबर 2/5. आता 8 गुणिले 5 आणि 2 गुणिले x तिरकस गुणाकार आपण करायचा आहे. 8 गुणिले 5 बरोबर 2 गुणिले x. आता xची किंमत काढायची आहे म्हणून हा 2 गुणिले इकडे त्यांना भागिले होणार आहे. 8 गुणिले 5 हा 2 भागिले घेतला बरोबर x. 2 बे चौक 8 म्हणजे 4 पंचे 20 म्हणजे x बरोबर 20 आलेला आहे. आपण x काय मानलेलं आहे, निळ्या चेंडूंची संख्या, आणि तीच आपल्याला विचारलेली होती. म्हणजे निळ्या चेंडूंची संख्या किती आली, 20 आली. म्हणजे उत्तर लिहायचं आहे निळ्या चेंडूंची संख्या 20 आहे. इथे लिहा 1 व 2 वरून. इथे लिहायचं राहील आपलं 1 व 2 वरून. अशा पद्धतीने या प्रकारचं उदाहरण, कोणतंही उदाहरण आलं तर तुम्ही याचे स्टेप्स लक्षात ठेवल्या तर तुम्ही सहज सोडवू शकता. पुढचं उदाहरण घेऊया. प्रश्न 5 मधलं दुसरं गणित. त्रिकोणाच्या 3 कोनांची मापे अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत. सर्वात लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या 5 पट आहे. तर त्या त्रिकोणाच्या 3ही कोनांची मापे काढा. इथं कोनांची माप अंकगणितीय श्रेणीमध्ये आहे आणि इथं आपल्याला अट दिली की सर्वात लहान कोनाचे माप हे साधारण फरक म्हणजे डीच्या 5 पट आहे. आणि सर्वात लहान कोनाचे माप आपण समजा ए मानले, इथं दिले आपल्याला बघा, तर ते डीच्या 5 पट आहे. तर 3ही कोनांची मापं काढायची आहेत आणि कोनांची मापं ए अधिक डी आणि ए अधिक 2D घ्या असे आपल्याला इथे सुचवलेलं आहे. चला सोडवूया हे उदाहरण. म्हणजे त्या कोनांची मापं आपल्याला ही मानायची आहेत जे दिलेली आहेत. ए अंश,
ए अधिक डी अंश आणि ए अधिक 2d कंसाचा अंश. त्या त्रिकोणाचे कोन ए अंश ए अधिक डी अंश आणि ए अधिक 2d अंश मानू. हे आपण त्या त्रिकोणाच्या कोनांची मापं मानून घेतलेली आहेत. आता इथं त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. हा त्रिकोणाच्या कोनांचा गुणधर्म आहे. मग त्या गुणधर्मानुसार तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 आपल्याला दाखवायची आहे. म्हणजे इथं त्रिकोणाच्या कोनांच्या गुणधर्मानुसार ए अंश आहे तसंच लिहा. ए अधिक डी अंश अधिक ए अधिक 2d अंश बरोबर 180 अंश. आता आपण हे कंस सोडवले तर ए अधिक डी अधिक ए अधिक 2d बरोबर 180 अंश. आता ए अधिक ए 3 वेळा आहे म्हणजे 3a आणि 2d आणि d 3d बरोबर 180. आता इथं आपण हा 3 कॉमन आहे तो आपण बाजूला काढून घेतला. तिथे शिल्लक राहिलं ए अधिक डी बरोबर 180. आता हा 3 गुणिले आहे तो इकडे त्यांना भागिले होणार आहे म्हणून ए अधिक डी बरोबर 180. हा 3 गुणिले तो इकडे भागिले झाला. इथे 3ने भाग दिला आपण 3 1 3 3 6 18 0. ए अधिक डी बरोबर 60. हे झालं पहिलं समीकरण तयार. आता दुसऱ्या अटीवरनं आपल्याला दुसरं समीकरण तयार करायचं आहे. मग इथं पुढची अट काय दिलेली आहे की सर्वात लहान कोनाचे माप साधारण फरकाच्या 5 पट आहे. दिलेल्या अटीनुसार आता सर्वात लहान कोण कोणता आहे इथं? ए. मग ए बरोबर 5d. ए बरोबर 5d हे झालं 2. आता इथं आपल्याला एची किंमत म्हणजे ए अधिक डी बरोबर 60. इथे एक जे आपण क्रमांक दिला आहे समीकरण 1 ए अधिक डी बरोबर 60. आता इथं एची किंमत किती आहे? 5d म्हणजे ही एची किंमत ठेवायची आहे. 5d अधिक डी हा एची किंमत 5d ठेवली आपण इथं आणि डी आहे तसाच आणि 60सुद्धा आहे तसाच कारण हे समीकरण 1 आहे हे लक्षात घ्या. समीकरण ए अधिक डी बरोबर 60 तेच आपण घेतलेलं आहे आणि एची किंमत 5d फक्त आपण ठेवली आहे. 5d अधिक डी बरोबर 60. 5d आणि डी किती झाले? 6d बरोबर 60. मग डीची किंमत काढायची. हा 6 गुणिले आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागिले होणार आहे. मग 6 1 6 0 म्हणजे डी बरोबर किती आले? 10. इथं 1 व 2 वरून आता ए ची किंमत ठेवल्यानंतर आपल्याला डी मिळालेला आहे. डी बरोबर 10. आता डीची किंमत आपण 1 मध्ये ठेवायची आहे. डी बरोबर 10 ही किंमत
1 मध्ये ठेवून 1 आहे a अधिक d बरोबर 60. a अधिक d बरोबर 60. d ची किंमत आपण ठेवली. a अधिक d ची किंमत आहे 10 बरोबर 60. मग a बरोबर a आहे तसाच, 60 पण आहे तसाच, आणि हा 10 इकडं आपण उजव्या बाजूला न्यायचा आहे, तो वजा होणार आहे. वजा 10 म्हणजे a बरोबर 60मधून 10 गेले 50. a बरोबर 50 आलेला आहे. आता याच्यावरनं आपल्याला, कारण आपण कोण जे मानलेले आहे ते a अधिक d आणि a अधिक 2d. आता a ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 50 आणि d ची मिळालेली आहे 10. याच्यावरून आपल्याला या कोणांची मापं काढता येत आहेत. आता यावरून a बरोबर 50 अंश हे पहिल्या कोणाचं माप आपण काढलं. दुसरा कोण आहे a अधिक d बरोबर a ची किंमत 50 अधिक d ची किंमत 10 बरोबर 60 अंश, आणि a अधिक 2d बरोबर a ची किंमत 50 अधिक 2 गुणिले d ची किंमत इथं काढली बघा आपण वरती, d ची किंमत 10 म्हणून इथं 10 बरोबर 50 अधिक 10 दुणे 20 बरोबर 70 अंश. म्हणजे त्या कोणांची मापं काय आली बघा, 50, 60, 70. मग खाली उत्तर लिहायचं इथं. त्रिकोणाचे 3 कोण त्रिकोणाचे 3 कोण 3 कोण अनुक्रमे त्रिकोणाचे 3 कोण अनुक्रमे 50 अंश, 60 अंश आणि 70 अंश आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे हा प्रश्न 5 आपण सोडवलेला आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. आणि मी SSC बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच प्रश्नपत्रिका भाग 1 आणि भाग 2च्या सोडवून पूर्ण स्पष्टीकरणासह लवकरच अपलोड करणार आहे. तर त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ही प्रश्नपत्रिका सोडवता येतील. थँक्यू.